अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. पालकाच्या भाजीमध्ये भरपूर जीवनसत्वे, लोह आणि कॅल्शियम असल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. नंबर 2. नियमित 1 ग्लास ताक दररोज पिण्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता फार कमी असते. नंबर 3. वातावरणामुळे नाकातून पाणी येत असल्यास काळी मिरी, आले आणि तुळस मधात मिसळून दिवसातून 3 वेळा घ्या. वाहणारे नाक बंद होईल. नंबर 4. कंबरदुखीचा त्रास स्त्रियांना असल्यास दररोज सकाळी मुठभर भिजवलेले शेंगदाणे नक्की खा. नंबर 5. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळे आयुष्य कमी होते, आजारसुद्धा वाढतात. नंबर 6. स्त्रियांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे हे अत्यंत फायदेशीर आहे. नंबर 7. काही दिवस आंघोळीपूर्वी दररोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा, पांढरे केस काळे होऊ लागतील. नंबर 8. रात्रीचे उशिराने जेवण करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. नंबर 9. रात्री झोपण्यापूर्वी जर दुधात वेलची उकळून नियमितपणे प्यायल्याने पुरुषामधील जी शारीरिक कमजोरी असते ते दूर होते. नंबर 10. आयुर्वेदानुसार आघाड्याची पाने चावून खाल्ली तर मिनिटभराच्या आत सर्पदंशाचे विष उतरते. नंबर 11. घरातील गहू दळायला देताना 5 किलो गव्हाला 250 ग्रॅम सोयाबीन अशा प्रमाणात दळायला द्या. यामुळे पोळ्या छान मऊ होतात पण पौष्टिक सुद्धा होतात. नंबर 12. ज्या लोकांना कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर आठवड्यातील बुधवारी किन्नरना हिरव्या रंगाचे कपडे दान करावेत. नंबर 13. मोठी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. नंबर 14. जर तुम्हाला वारंवार तोंडात फोड येण्याची तक्रार असेल तर जेवणानंतर दररोज गूळ खाण्यास विसरू नका. असे केल्याने फोड तुमच्यापासून दूर राहतील. नंबर 15. 1 ग्लास गरम पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून प्या, डोकेदुखी दूर होईल. तसेच निलगिरीच्या तेलाने डोक्याला मसाज केल्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 16. फ्रीजमध्ये शिळे अन्न, जुने साठवून ठेवू नये. वातावरण आणि आरोग्य हे दोन्ही देखील व्यवस्थित चांगले राहत नाही. नंबर 17. लहान मुलांना किंवा वृद्धांना खोकल्यासोबत जास्त कफ येत असेल तर त्यांना 1 चमचा कांद्याचा रस, साखर किंवा गूळ मिसळून द्या. असे दिवसातून 3 ते 4 वेळा केल्याने खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. नंबर 18. हिरवट पांढऱ्या रंगाची चिंचेतील आतील साल जर खडीसाखरेसोबत नियमित सेवन केल्याने नवप्रसूतास दूध भरपूर प्रमाणात वाढते. नंबर 19. चमचा काळी मिरी पावडर 1 कप दुधात चिमूटभर हळद टाकून उकळा. 2-3 दिवस सतत प्या. तुम्हाला मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळेल. नंबर 20. स्त्रियांनी जर सकाळी आंघोळीनंतर किंवा संध्याकाळच्या पूजेच्या वेळी भीमसेन कापूर, तमालपत्र, मीठ, मोहरी, कडुलिंबाचा पानाचा धूर संपूर्ण घरामध्ये केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. नंबर 21. घरातील स्त्री देवांची भक्ती, नामस्मरण करत असल्यास सर्व कुटुंब सुखी राहते आणि तीच व्यक्ती घरात नसल्यास वास्तुदोषामुळे होणारे त्रास, संकट कुटुंबावर येतात. नंबर 22. पुदिन्याच्या पानाची वाफ स्त्रियांनी अवश्य चेहऱ्यावर घ्या. छिद्रे साफ होतात आणि चेहरा टवटवीत होऊन उजळतो. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती टिप्ससाठी जाणून घ्या. मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून थँक्यू.